म्हणलं चाल मी टाकतो 500 रुपयाचं पेट्रोल. समाज बांधवांना त्याच्या गाडीमध्ये 500 रुपयाचं पेट्रोल टाकला, आंतरवालीमध्ये नेला. ज्या ठिकाणी पाटील उपोषण करतात त्या ठिकाणी गाडी उभा केली. त्या ठिकाणी गाडी उभा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक लहान मुलगा खेळत होता. लहान मुलगा खेळत असताना मी म्हणलं जा जा त्या लहान मुलाला विचार मराठा समाज पेटलाय का. मराठा समाज पेटलाय का. तो व्यक्ती त्या खेळणाऱ्या लहान मुला स्पर्श केला सर. तो व्यक्ती त्या खेळणाऱ्या लहान मुलापाशी गेला आणि लहान मुलाला म्हणला बाळा इकडे, बाळा ए बाळा इकडे. खेळणार लहान मुलगा त्या बाबापाशी आलं सर, त्या भैयापाशी आलं, त्या दादापाशी आलं आणि म्हणले सर ह्या लहान मुलाला विचारायचं होय मराठा समाज पेटलाय का. लहानच होता असं, लयच बोटका असं, लहानच खेळतच होतं. आणि त्या मुलाला विचारायचं मराठा समाज पेटलाय का. म्हणला हा अरे ह्याच मुलाला विचार मराठा समाज पेटलाय का. त्या बाळापाशी गेला तो भाऊ. बाळापाशी गेल्याच्या नंतर त्या बाळाला म्हणला बाळा मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाज एवढा पेटलाय का. एवढा पेटलाय का. ते म्हणला दादा माहित नाही तुला का पेटलाय. अहो अण्णासाहेब पाटलापासून मराठा आरक्षणाचा लढा चालू आहे. हजारो बांधवांनी आत्महत्या केल्यात. हजारो बांधवांनी आत्महत्या केल्यात. अनेक बांधवांवर केसेस पडल्यात. म्हणून मराठा समाज पेटलाय. ते म्हणला असं आहे बोलला. तो व्यक्ती माझ्यापर्यंत परत वापस आला. त्या लहान मुलाला अंतरवालीतल्या लहान मुलाला असं वाटलं याचं समाधान झालं नाही. त्या अंतरवालीतल्या लहान मुलाला असं वाटलं याचं समाधान झालं नाही. त्याने परत आवाज दिला ए दादा. दादा परत वापस त्या लहान मुलापाशी आला. ते म्हणला दादा तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटतंय तुझं समाधान झालं नाही दादा. तुझ्या चेहऱ्याकडे मला पाहून मला वाटतंय तुझं समाधान झालं नाही दादा. तू तर सांगितलंस ना. नाही दादा तुझं समाधान झालं नाही. सांगतो थांब दादा, सांगतो थांब रे. त्या लहान मुलांनी सांगायला सुरुवात केली सर. त्या लहान मुलांनी सांगायला सुरुवात केली दादा 29/8/2023 ला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते रे दादा. 29/8/2023 ला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते रे दादा. 30/8 ला शहागडला सभा घेतली. 30/8/2023 ला शहागडला सभा घेतली. 1 तारीख आली दादा. 1 तारीख आली. 1 तारखेला संध्याकाळ होत आली दादा. संध्याकाळ होत आली. हरिनामाचा गजर चालू होता रे दादा. अरे दादा हरिनामाचा गजर चालू होता. विठ्ठल विठ्ठल सर्व समाज बांधव करीत होते रे दादा तिथं. विठ्ठल विठ्ठल सर्व समाज बांधव करीत होते रे. अरे दादा अचानक पोलीस फाटा आला आणि काट्याचा आणि बुक्क्याचा मारा चालू केला रे दादा. विठ्ठल विठ्ठल मरणाऱ्या चिला मांड्या सुजूस्तर मारले रे. अरे ज्या आजीनं आजपर्यंत पंढरपूरची वारी ज्या पायाने केली त्या पायाला मांड्या सुजूस्तर मारले रे दादा. पोलिसांना मांड्या सुजूस्तर मारले रे. अरे लहान लहान मुलाच्या डोक्यात काट्या घातल्यात रे दादा. लहान लहान मुलाच्या डोक्यात काट्या घातल्यात रे. अरे 40 टाके पडूस तर डोके फुटूस तर मारले रे दादा. 40 टाके फुटूस तर डोके फुटूस तर मारले रे. छातीत छर्रे घुसलेत, पोटात छर्रे घुसलेत. आजही छर्रे पोटातले निघत नाहीत रे दादा. आजही छर्रे पोटातले निघत नाहीत रे. अरे एवढंच नाही रे दादा. त्या हरिपाठामध्ये माझी लहान बहीण होती रे. अरे दादा त्या
बहिणीच्या अंगावर काट्या घातल्यात रे दादा, काट्या घातल्यात. ऐकायचंय का तुला दादा? ऐकायचं ना? मराठा समाज का भेटलाय? अरे ज्या आजीला पंढरपूरची वारी करताना पाय थकत नाहीत, त्या आजीला मान्या सुजूस तर मारलंय. ज्या माऊलीच्या डोक्यावर 40 टाके पडल्यात, ज्या ताईला चालता येत नाही त्या ताईच्या अंगावर काट्या हल्ल्यात. म्हणून समाज भेटलाय दादा, म्हणून समाज भेटलाय, म्हणून समाज भेटलाय.